आता आपण बघत मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। सकाळपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये ढगाळ वातावरण। हवामान विभागाकडून मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची हजेरी। गेल्या 2 दिवसांपासून रात्रीच्या वेळी मुंबईत पाऊस। मान्सूनपूर्व पावसाचा भाजीपाल्याला तडाखा। वाशीतील एपीएमसी बाजारात भाजीपाल्याची आवक घटली तर भाज्यांचे दर 50% वाढले। बॅरिगेड्स हटवल्याने मेट्रो मार्गिकांवरील रस्ते मोकळे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएचा निर्णय। मुंबईत 6 पुनर्वसित इमारतींच्या बांधकामासाठी उद्या निविदा। माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास अंतर्गत 1450 कोटी रुपये खर्चून 4053 घरांची निर्मिती। माडाची घरं स्वस्त। शिरडोनमधील घरं 1.5 लाखांनी तर कोणीतील घरं 1 लाखांनी स्वस्त। विजेत्यांसाठी मोठा दिलासा। पुढील 3 महिन्यात पीएमपीएलच्या प्रवाशांची संख्या 3 लाखांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट। सध्या 12.5 लाख प्रवासी नियमित प्रवास करतात। पुण्यामध्ये उच्च सुरक्षा क्रमांक पाठीसाठी वाहनधारकांचा अल्प प्रतिसाद। शहरातील 25 लाख वाहनांपैकी केवळ 4.5 लाख वाहनांचीच ऑनलाईन नोंदणी। नवी मुंबईतील सानपाडा खाडीजवळ अज्ञाताचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ। जवळपास 5 ते 6 दिवसांपूर्वीचा मृतदेह असल्याची शक्यता।